कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार या संदर्भातल्या दोन महत्वाच्या लाईन मी वाचतो आणि त्यानंतर त्या तुम्हाला समजून सांगतो। बघा, जून 2025 पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी। आता दुसरी लाईन बघा, 2020 पासून नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी। आता या दोन लाईनचा अर्थ सांगतो की कर्जमाफी कधीपासून ते कधीपर्यंत होणार आणि कोणाला मिळणार। चला सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता 31 ऑक्टोबर 2025 ला कर्जमाफीची समिती निर्माण झाली। त्याच्यानंतर नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारी अर्ध्याच्या वरती गेला। तोपर्यंत या समितीला चेवच नव्हता किंवा ही समिती काही हालचालच करत नव्हती। मात्र आता ही समिती जोरात काम करायला लागलेली आहे। त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की मग सरकारी बँकांना निर्देश गेले, सहकारी बँकांना निर्देश गेले, ग्रामीण बँकांना निर्देश गेले आणि त्यांच्याकडनं थकीत रेग्युलर शेतकऱ्यांच्या याद्या किंवा त्या संदर्भातली कर्ज कधी घेतलं, त्याच्यानंतर आता ते कर्ज मुद्दल किती, व्याज किती, सगळं झालं। आता ह्या लाईन समजून घ्या। जून 2025 पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी, याचा अर्थ असा होतो की सरकार जी कर्जमाफी करणार आहे ती 2025 पर्यंतचीच करणार आहे। 2025 मध्ये जे शेतकरी थकीत झाले त्यांचीच कर्जमाफी सरकार करणार, अशा ह्या लाईन सांगता आहेत। म्हणजेच जे महाआयटी एक पोर्टल आहे, कारण की देवेंद्र फडणवीसांची 2017 कर्जमाफी झाली, त्याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात आलं। मात्र 1.5 लाखाच्या वरती ज्याचं कर्ज असेल त्यांना आधी ते भरायचं, त्यानंतर 1.5 लाखाचा लाभ घ्यायचा। उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये सरसगट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्यात आली, उर्वरित शेतकऱ्यांनी भरायचं होतं। त्याच्यानंतर या दोनही कर्जमाफीसाठी पोर्टल लागतच आणि आता ही नवीन 2026 ची जी कर्जमाफी होऊ घातलीये तर याच्यासाठी सुद्धा पोर्टल तयार करण्यात आलंय। परंतु त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत, ही जी खात्रीलायक सूत्राकडनं जी माहिती आलेली आहे त्यानुसार जून 2025 पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी यांची माहिती मागवत आहेत। याचा अर्थ स्पष्ट होतो की सरकार 2025 पर्यंत, जून 2025 पर्यंत जे थकीत होते त्यांनाच त्या ठिकाणी कर्जमाफी देत आहे। आणि अजित नवले शेतकरी नेते यांनी याच्यावर रान पेटवलं होतं की ते म्हणाले होते की 2025च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याला खूप मोठ्या ओल्या दुष्काळाला तोंड द्यावं लागलं। मात्र तुम्ही 2025 मधला ओल्या दुष्काळानं, गारपिटीनं, महापुरानं त्या ठिकाणी वरबाडून खरबडून नेलेला शेतकरी याच्यातनं वगळता आहात। हे फडणवीस सरकार तुम्ही मोठं पाप करता आहात। त्याच्यानंतर यांनी काय दुसरी माहिती काय मागवली आहे की 2020 पासून नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी। 2020 पासून जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, कदाचित त्यांच्यासाठी एखादी योजना आणायची असेल म्हणून त्यांच्याबद्दलची माहिती मागवली असेल। मात्र हे जे सरकार करत आहे हे खूप चुकीचं आहे आणि 2025 नव्हे तर जून 2026 पर्यंत सर्व शेतकरी त्याच्यामध्ये घेतल्या गेले पाहिजे। अन्यथा शांडासारखं घरात बसून चालणार नाही, आंदोलन करावं लागेल। आणि अनेक लोक बच्चू कडूंच्या आंदोलनाला नाव ठेवतात। मला सांगायचंय, त्या माणसानं मोजरीला 7 दिवस उपोषण केलं नसतं, त्या माणसानं नागपूरला लोक गोळा केले नसते, आंदोलन केलं नसतं, तुम्हाला कर्जमाफीची तारीख मिळाली असती, तुम्हाला कर्जमाफीची समिती मिळाली असती। अरे, जो आपल्यासाठी लढतोय किंवा त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। निवड बच्चू कडूंनी मुंबईत जाऊन काय केलं, अरे मुंबईत जाऊन काय केलं म्हणणारे, तिथं किती होते नागपूरला, आम्ही होतो तिथं, किती लोक राहिले होते, 50 लोक सुद्धा राहिले नव्हते। पाणी पावसाला सगळे लोक घराकडे निघून गेले। हे का हरियाणा पंजाबचे शेतकरी, हे महाराष्ट्रातले शेतकरी आहे, थोडं काय झालं धकले घराकडं, असं चालत नाही। त्याच्यामुळं तुमच्या मनासारखी कर्जमाफी घ्यायची असेल तर आंदोलनामध्ये उतरावं लागेल, उतरावंच लागेल। मी बच्चू कडूंशी डायलॉग करतो या संदर्भात की हे सरकार 2025 पर्यंतचेच थकीत शेतकरी घेते आणि जून 2025 पर्यंतचे थकीत शेतकरी घेतले तर जून 2025 ला खरीप सीझन चालू होतो 25-26चा, तर त्याच्यामधला सगळा शेतकरी वगळला जाणार आहे आणि जोच खरा अतिवृष्टीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये होरपळून निघालेला आहे तर तो सुद्धा त्याच्यामध्ये बसला पाहिजे। यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, यासाठी आपल्याला आवाज उठवायचा आहे। शेतकऱ्यांचा कधी नव्हे तो बुलंद आवाज उठवणं गरजेचं आहे, कारण गल्ली ते दिल्ली निवडणुका भाजप जिंकत चाललेलं आहे। त्यांना तुम्हाला कर्जमाफी दिली काय नाही दिली याचा काही फरक पडणार नाही। म्हणून आपण अराजकीय चळवळ जर निर्माण केली तर सरकारला वठणीवर आणू शकतो आणि म्हणून हा एकमेव उपाय आता राहिलेला आहे। आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, मायबाप शेतकऱ्यांच्यासाठी लावू पणाला प्राण। धन्यवाद। कर्जमाफीचे प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, साईडला असलेलं बेल आयकॉन सुद्धा दाबा, इतर शेतकऱ्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा। थोडं ते कमेंट मध्ये इकडे जर स्क्रोल केलं तर हाईप वर क्लिक करा,
द्या तिथं पॉईंट. अजून शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जातोय. धन्यवाद.